नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मागच्या एका भागामध्ये आपण क्लॉज म्हणजे काय त्याचा अर्थ पाहिला होता आणि त्याचे प्रकार पाहिले होते. तर आजच्या भागामध्ये आपण क्लॉज आणि त्याचे जे प्रकार आहेत ते कशा प्रकारे वाक्यामध्ये काम करतात हे आपण बघणार आहोत. तर आपल्याला ही व्याख्या तर माहितीच आहे की व्हॉट इज क्लॉज. क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. झालं काम. परंतु तो क्लॉज वाक्यामध्ये कशाचं काम करतोय त्या कामावरून त्याचं नाव आपण देतो. तो जर वाक्यामध्ये नामाचं काम करत असेल तर तो नाउन क्लॉज. तो जर विशेषणाचं काम करत असेल तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्बचं काम करत असेल तर ॲडव्हर्ब क्लॉज. म्हणजे असा आपण एक व्याख्या बनवू शकतो नाउन क्लॉजची. नाउन क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स having subject and predicate of its own and it does the work of noun. वाक्यामध्ये ते उपवाक्य हे नामाचं काम करतं. म्हणजे जे तीन प्रकार आहेत नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज हे सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार आहेत. आणि नाउन क्लॉज हा कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये असतो आणि तो क्लॉज नामाचं काम करतो. चला तर मग शिकूया आजच्या भागामध्ये क्लॉज, इट टाइप्स अँड द फंक्शन. लेट अस बिगिन. आता नाउन क्लॉज कसं हे बघा. आता वी नो द आन्सर असं वाक्य असेल की आम्हाला उत्तर माहिती आहे. तर याच्या ठिकाणी या वाक्यामध्ये द आन्सर हे काय आहे? नाम आहे. आम्हाला माहीत आहे काय? उत्तर. उत्तर हे नाम आहे. दिस इज अ नाऊन. तर मग आपल्याला नाऊन काढून टाकायचं आहे आणि तिथे क्लॉज टाकायचा आहे. नाऊन हा एक शब्द आहे, तर शब्द काढून आपल्याला क्लॉज टाकायचा आहे. तो नाऊन क्लॉज असेल. आता नामाचं काम करणारा शब्द आहे म्हणून त्याला आपण नाऊन म्हणतो. पण तो आता शब्द काढून आपण वाक्य टाकणार आहे, मग तो नाउन क्लॉज होईल. आय नो द आन्सर. मग आपण नाउन काढून टाकलं आणि लिहिलं आय नो व्हॉट ही सेज. हे उपवाक्य आणि ते नामाचं काम करते. वी नो व्हॉट ही सेज किंवा वी नो द आन्सर. आम्हाला उत्तर माहीत आहे. आता आपण आन्सर काढून टाकलं तिथे क्लॉज टाकला. वी नो व्हॉट ही सेज म्हणजे हा आता नाउन क्लॉज झाला. हे नामाचं काम करतो येतो. आलं लक्षात. आणि समजा इथे जर एखादा विशेषण असेल, अर्थात तो भाग आपण याच्यानंतर घेणार आहोत, की आय सॉ अ क्लेवर बॉय असं वाक्य असेल तर क्लेवर हे ॲडजेक्टिव्ह आहे. तर क्लेवर काढून आपण तिथे क्लॉज टाकू. आय सॉ अ बॉय हू वॉज क्लेवर. झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. परंतु तो भाग ॲडजेक्टिव्हमध्ये येईल. आता आपण फक्त नाउन क्लॉज शिकतोय. तर नाउन क्लॉज इथे ऑब्जेक्ट म्हणून आलेला होता. काही ठिकाणी तो सब्जेक्ट म्हणून येईल. या वाक्यामध्ये आता जे वाक्य आपण पुसलं याच्यामध्ये नाउन क्लॉज हा शेवटी आला होता, म्हणजे क्रियापदानंतर आला होता. तो ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब होता. म्हणजे नाउन क्लॉज आता आपल्याला ओळखता येईल की असा एक क्लॉज. नाउन क्लॉज हा कॉम्प्लेक्स सेंटेन्समधला असा भाग असतो की तो नामाचं काम करतो. आणि मग नामाचं काम करणारं वाक्य जे असेल क्लॉज ते 5 प्रकारे काम करतं. एक तर तो ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल. आता जसं केलं तसं आय नो काय? व्हॉट ही सेज म्हणजे तो काय म्हणतो ते मला माहिती आहे. म्हणजे नो हे या ठिकाणचं ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, त्याचा तो ऑब्जेक्ट आला. काही ठिकाणी सब्जेक्ट म्हणून पण येईल तो. व्हॉट ही सेज आय नो इथे सब्जेक्ट म्हणून आला तो. म्हणजे एक तर सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून काम करतो नाउन क्लॉज. एक तर ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून येतो. आणि अजून म्हणजे टोटल 5 प्रकारे तो नाउन क्लॉज येतो. कोणत्या कोणत्या ठिकाणी येतो म्हणजे नाउन क्लॉज कोणत्या प्रकारे काम करतो ते 5 प्रकारे काम करतो. हा झाला. नंतर ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. काही ठिकाणी तो प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट असतो. इथे व्हर्बचा ऑब्जेक्ट होता.
इथे ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन असो त्याचे पण आपण उदाहरण घेऊया. आता काही ठिकाणी इन अपोजिशन टू नाऊन, इन अपोजिशन ही एक पोझिशन आहे कॉमा करून, त्या ठिकाणी तो काम करतो, किंवा प्रोनाऊन. नंतर द कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब म्हणजे क्रियापदाचं कॉम्प्लिमेंट म्हणून तो काम करतो. अशा 5 प्रकारे नाऊन क्लॉज काम करत असतो वाक्यामध्ये. आता यांची आपण काही उदाहरणं घेऊया म्हणजे आपल्याला विषय अधिक स्पष्ट होईल. नाऊन क्लॉज अँड फंक्शन. नाऊन क्लॉज वर्क्स ॲट 5 प्लेसेस. फर्स्ट, subject of the verb. What he says is correct. So this is verb, and before this is a subject. What he says is correct. आता या ठिकाणी हे नामाचं काम करतंय. जे सांगतो ते खरं आहे. मग व्हॉट ही सेज हा एक क्लॉज आहे, उपवाक्य आहे ते, आणि सबऑर्डिनेट क्लॉज तो नामाचं काम करतो इथे, आणि त्याची जागा आहे सब्जेक्ट. आता राहुल इज हॅपी, राहुल इजच्या अगोदर आलेला आहे तो सब्जेक्ट असतो. तसं इथे क्रियापदाच्या अगोदर आलेला जो क्लॉज आहे तो सब्जेक्ट आहे इथे. म्हणजे इथे नाऊन क्लॉज जे आहे ते सब्जेक्टचं काम करतं आहे. व्हॉट ही सेज इज करेक्ट. सब्जेक्ट ऑफ द वर्ब इज. 2. आता ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, पण वर्ब कसं ट्रान्झिटिव्ह. आता आय गेट, काय मला मिळतं, काय मिळतं, व्हॉट आय वॉन्ट, जे मला पाहिजे. मग इथे आपण असं लिहू शकतो आय गेट बिस्किट. आता बिस्किट नाव नाही, बिस्किट काढून टाकलं, व्हॉट आय वॉन्ट. मग इथे आय गेट काय, व्हॉट आय वॉन्ट, म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि त्याचा हा ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. म्हणजे हा क्लॉज नामाचं काम करतो आहे. जसं आपण इथे बिस्किट लिहिलं असतं आय गेट बिस्किट, बिस्किट नाव नाही, बिस्किट काढून टाकलं आपण नाऊन आणि क्लॉज टाकला, मग तो नामाचं काम करतो आहे. आय गेट व्हॉट आय वॉन्ट. 3, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणजे प्रिपोजिशन नंतर हा क्लॉज येईल. आय विल नॉट थिंक अबाउट, मी विचार करणार नाही. अबाउट प्रिपोजिशन आहे बघा. आय विल नॉट थिंक अबाउट काय, कशाविषयी, व्हॉट ही सेज किंवा व्हॉट ही विल से, असं पण येईल. आय विल नॉट थिंक अबाउट व्हॉट ही सेज, तो जे काय म्हणतो त्याच्याबद्दल मी विचार करणार नाही. आता हा नाऊन क्लॉज आहे आणि प्रिपोजिशन नंतर आलेला आहे. अनेक प्रकारे येऊ शकेल. आय विल नॉट बिलीव्ह इन व्हॉट ही सेज, असं पण येईल. नेक्स्ट, इन ॲपोजिशन टू अ नाऊन ऑर प्रोनाऊन. प्रोनाऊन किंवा नाऊनच्या ॲपोजिशनमध्ये आलेलं आहे. आता द फॅक्ट नाऊन आहे. कोणती फॅक्ट, दॅट यू गॉट द प्राईज, ही फॅक्ट आहे. विल नॉट बी बिलीव्ड या ठिकाणी सुद्धा नाऊनचं काम केलेलं आहे. द फॅक्ट दॅट यू गॉट द प्राईज हे या नावाबद्दल सांगतं आहे आणि तो अपोजिशनमध्ये आलेला आहे. विल नॉट बी बिलीव्ड. द कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब. आता इथे अपूर्ण वाक्य असेल, ही इज काय, डॉक्टर. म्हणजे कॉम्प्लिमेंटसाठी जो क्लॉज आवश्यक आहे तसा पण तो नाऊन क्लॉज येतो. हिज डाऊट इज काय, दॅट ही विल फेल. त्याचा असा डाऊट आहे की, हे आता कॉम्प्लिमेंट म्हणून आलेलं आहे ते. आता हिज डाऊट इज क्लिअर नाही, किंवा हिज डाऊट इज, आता डाऊट त्याचा कसा आहे की तो नापास होईल, हा त्याचा डाऊट आहे. तो नामाचं काम करतो आहे. म्हणजे इथे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आलेला आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब हे अपूर्ण वाक्य होतं. हिज डाऊट इज अपूर्ण वाक्य म्हणून ते कॉम्प्लिमेंट म्हणून आलेलं आहे. अशा 5 ठिकाणी नाऊन क्लॉज हा काम करत असतो. तर याच्या प्रॅक्टिससाठी सब्जेक्ट ऑफ द वर्बचे 5-10 वाक्य शोधायचे, ते लिहायचे. व्हॉट ही सेज इज करेक्ट. हू विल बी सिलेक्टेड इज अनसर्टन. झाला सब्जेक्ट ऑफ द वर्ब.
अशा प्रकारे सब्जेक्टच्या ठिकाणी, ऑब्जेक्टच्या ठिकाणी, नंतर प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट राहील, तो ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन राहील, अपोजिशनमध्ये राहील नाम किंवा सर्वनामाच्या, किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब राहील. अशा 5 ठिकाणी नाउन क्लॉज करतो. तर या टॉपिकमध्ये आपण क्लॉज म्हणजे काय, त्याचे प्रकार, आणि त्या प्रकारापैकी नाउन क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉजचा एक भाग आहे, प्रकार आहे. सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकारापैकी एक नाउन क्लॉज आहे, आणि नाउन क्लॉज 5 ठिकाणी कार्य करतो. त्याचा आपण अभ्यास घेतला. पुढच्या भागामध्ये आता ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज कसं काम करतो ते आपण एका पुढच्या भागामध्ये बघू. ठीक आहे मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आहे. भेटू आपण पुढच्या भागात. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.